संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं होतं। विरोधकांनी मतांसाठी दहशतवादाला रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दहशतवादाच्या धर्मावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मैं आज दुनिया के सामने, देश की जनता के सामने गर्व से कहता हूं कि हिंदू कभी टेररिस्ट नहीं हो सकता। ना हिंदू आतंकवादी हो सकता, न मुसलमान हो सकता है, न सिख हो सकता, न ईसाई होता है। किसी भी टेररिस्ट को जात या धर्म नहीं होता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादासंदर्भात एक मोठं विधान केलंय। कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही असं वक्तव्य अमित शाह यांनी राज्यसभेत केलंय। काँग्रेसनं मतांसाठी हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य केलं, तसंच राजकीय फायद्यासाठी निष्पाप लोकांना तुरुंगात टाकल्याचा आरोपही यावेळी अमित शहांनी केलाय। मुंबईतील 26/11च्या हल्ल्यासाठी काहींनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरलं होतं असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला। बंबई के हमले के बाद आज ये दिग्विजय सिंह चले गए हैं। उन्होंने कहा है तो आरएसएस ने कराया था। मान्यवर, क्या बोल रहे हैं, किसके लिए बोल रहे हैं, किसको बचा रहे हैं, क्या कहना चाहते हैं? पर हिंदू टेरर का सगुफा किसने छोड़ा? मैं आज दुनिया के सामने, देश की जनता के सामने गर्व से कहता हूं कि हिंदू कभी टेररिस्ट नहीं हो सकता। तर कोणत्याही धर्माच्या आधारावर दहशतवाद असू शकत नाही। काही लोक धर्माचा वापर द्वेषासाठी करतात आणि तेच दहशतवादाला जन्म देतात असं म्हणत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधलाय। ना हिंदू आतंकवादी हो सकता, न मुसलमान हो सकता है, न सिख हो सकता, न ईसाई होता है। केवल कुछ लोग होते हैं जो कि धर्म को नफरत की तरह उसका हथियार उपयोग करते हैं, वही आतंकवाद को जन्म देते। दरम्यान दहशतवाद्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। देखिए, टेररिस्ट को कोई धर्म या जाति नहीं होती है। मैं आपको पहली बार बोलता हूँ, ये जो हिंदू टेररिस्ट ये शब्द ये बार बार जो यूज कर रहे हैं ये लोग, किसी भी टेररिस्ट को जात या धर्म नहीं होती। पाकिस्तान के लोग कुलभूषण जाधव को टेररिस्ट कहते हैं, हिंदू टेररिस्ट। हम ये मानने को तैयार नहीं है और उसका भारत सरकार ने उस बारे में पाकिस्तान को कहना चाहिए। वो हमारा अधिकारी है, हमारा नागरिक है और उनको छुड़ाना चाहिए। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालादरम्यान ही चर्चा झाली। पार्लमेंटमध्ये गृहमंत्री म्हणाले होते, हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही, ते या कोर्टानं सिद्ध करून दाखवलंय असं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं। यावर कोर्टानं आरोपींच्या वकिलांना उत्तर दिलंय, हे कोर्ट आहे, पार्लमेंट नाही, इथे मेरिटवर निकाल येतो असं कोर्टानं म्हटलं। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर वरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। आता दहशतवादाचा धर्म आणि रंगावरून अमित शहांनी विरोधकांना छेडल्यानंतर आता जोरदार राजकीय रणकंदन सुरू झालंय। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।